नमस्कार, मी पंजाब डक. आजचा दिवस जोरात पाऊस पडत असल्यामुळं जायकवाडी देखील धरणामध्ये आवक येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. जायकवाडी धरणातल्या जे लाभ क्षेत्र आहे तुम्ही घाबरू नका, आणखीन पाऊस खूप पडणार आहे. आता एक शेवटच्या आठवड्यात येणार, पुन्हा एक परत काय होणार आहे, ज्या वर्षी पाऊस मान्सून गोव्यापर्यंत येतो तिथं स्टॉप होतो ना, त्यावर्षी काय होतं, पाऊस पूर्वेकडून येतो आणि पूर्वेकडून पाऊस आल्याच्या नंतर काय होतं, नंतर परतीच्या पावसामध्ये सगळे धरणं लेवल करतो. म्हणून जायकवाडी धरणात देखील पाणी साठा येणार आहे. म्हणून जायकवाडी क्षेत्रातल्या लाभ क्षेत्राने घाबरून जाऊ नका, कारण की आणखीन परतीच्या पावसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक चक्रीवादळ येणार आहे आणि त्याच्यात देखील बराच भाग कव्हर करणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. तर त्याच्यानंतर सांगू इच्छितो, आज देखील काय होतं ना, फक्त आपल्या महाराष्ट्रामधून एक नंदुरबार जिल्ह्यात पाऊस कमी होता. तर आज नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे आणि रात्रीपर्यंत सगळीकडे दाखल आहे. जळगाव जिल्ह्यातले जे सुटलेले गाव आहेत आज पाऊस सुरू झाला आहे, त्याच्यामध्ये आज ह्या 2 दिवसामध्ये तिकडला देखील भाग कव्हर होईल. धुळे जिल्ह्यामधले थोडेफार गाव सुटलेले ते देखील आज पावसात कव्हर होते. त्याच्यानंतर इकडे संभाजीनगरकडले, कन्नडकडले इकडलं काही भाग जे थोडाफार राहिलेला आहे त्याच्यामध्ये आजच्या पावसामध्ये चांगला कव्हर होऊन जाईल. संभाजीनगरकडे आज देखील काय होणार आहे, दुपारच्या नंतर चांगला जोराचा सरी येणार आहे आणि जिथं पाऊस नाही पडला तिथं पडून जाईल, पेरणी योग्य पाऊस पडणार आहे. संभाजीनगर जिल्ह्याचा आज भाग देखील जे वंचित राहिलेला ते देखील कव्हर होईल. जालना जिल्ह्यातला जे काही उर्वरित भाग राहिलेला आहे ते देखील आजच्या पावसामध्ये काय होईल, कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातला काय होईल, बीड जिल्ह्यातला बराच भाग कव्हर होईल. पण राज्यात मात्र फक्त 2-3 जिल्हे आहेत, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्हा, तिकडे पाऊस कमी पडलेला. पण काय होणार आहे, आता हे 9 जुलै ते 11 जुलैच्या दरम्यान तिकडं देखील स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल. पण तिकडे देखील पेरणीयोग्य पाऊस पडेल, म्हणून हे लक्षात घ्यायचं. खूप काय मोठा पडणार नाही, पण चांगला पाऊस पडेल, पेरणीचा पाऊस पडेल, म्हणून हे लक्षात घ्यायचं. लातूर जिल्ह्यामध्ये काही भागात पडला आणि काही भाग सुटलेला आहे, तिकडे देखील ह्या 2-3 दिवसात कव्हर होईल. त्याच्यातून जर काही जर उरले तर त्याच्यानंतर काय होईल, 15, 16, 17च्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये कव्हर होईल. आणि त्याच्यातून जर राहिले तर पुन्हा काय होणार आहे, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. आणि शेतकऱ्याला सांगतो, शेतकऱ्यांना घाबरू नका, ऑगस्टमध्ये देखील असेच 2 मोठे पाऊस पडणार आहेत, म्हणून हे देखील लक्षात यायचं. एक पहिल्या आठवड्यात येईल ऑगस्टच्या आणि एक शेवटच्या आठवड्यात येईल. पण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. महाबळेश्वरला 100 वर्षात इतका पाऊस कधी नाही झाला, इतका पाऊस पडला, संपूर्ण तळे देखील भरले. त्याच्यानंतर मी म्हटलं होतं ना, मुंबईला देखील 100 वर्षात पाऊस इतका पडला नाही. तितकं आज मी सरासरी विचारपूस केल्याच्या नंतर तिथं जवळपास ह्या 8 दिवसाचा जवळपास 1200 मिलीमीटर पाऊस पडला आणि आज देखील पडणार आहे. मी म्हटलं होतं ना 1000 मिलीमीटर पाऊस पडेल तिथं, तर तितकी तिथं नोंद झालेली आहे काही भागातली, आणि काही तर 1800 जवळपास गेलेला आहे. आणि आज देखील काय होणार आहे, नाशिक जिल्ह्यात आज देखील पाऊस राहणार आहे. संगमनेर, अकोले, इकडं अहिल्यानगर एक चांगला राहणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं. अचानक वातावरण बदललं, मी दररोज मेसेज देतच आहे. धन्यवाद.